चार घरं असतात तसं घर, चौकोनी आकाराचं. पुढे पाठीमागे अंगण, अंगणात तुळशी वृंदावन आणि त्याच्याजवळ येता जाता सहज टेकण्यासाठी झुला. घराचं नावही तसं साधंसुधंच, इंदिरा निवास. रोजच आजींची आठवण करून देणारं नाव. घराला प्रशस्त गच्ची. जेव्हा कुठे बाहेर जायचं नसेल तेव्हा स्नेहलचा मुक्काम या गच्चीतच असायचा. नाहीतरी यावेळी दुसरं काय करणार? घरातली कामधामं आटोपल्यावर जरा निवांतपणा हवाच असतो की. शिवाय अजून दोघात तिसरंही आलं नव्हतं. लग्नाला 7 वर्ष झाली होती. आत्ताही स्नेहल गच्चीत उभी होती. अस्तांचलाला जाणारं सूर्यबिंब बघत, घरट्यांकडे जाणारे पक्षी बघत, रंगीबेरंगी पंख पसरून उडत जाणारे ते पक्षी, प्रत्येकाला कसली तरी ओढ. त्या पक्ष्यांचे विलोभनीय रंग बघताना स्नेहलच्या मनातही निरनिराळे रंग सांडले. त्यांची एक नागमोडी वळणं घेत जाणारी पाऊलवाट तयार झाली. त्या पाऊलवाटेच्या दुतर्फा फुलंच फुलं, लाल, पिवळ्या, जांभळ्या रंगांची, मधूनच एखादं सोनेरी. त्या फुलांचा अनोखा सुगंध स्नेहलच्या अवतीभोवती दरवळायला लागला. तिच्याशी हितगुज करायला लागला आणि त्या पाऊलवाटेवरून तो आलाच. सावळा, सतेज, उंच नींच, स्वप्नाळू डोळ्यांचा, कोरीव मिशांचा तो सखा. तो आला आणि स्नेहल जवळ उभा राहिला, तिचा हात हातात घेऊन. म्हणाला, वाट बघतेस ना बाळाची? अगं, काळजी करू नकोस. तुझ्या स्वप्नातलं बाळ लवकरच तुझ्या मांडीवर येऊन बसेल. बोलता बोलताच त्याने तिच्या केसांवरून हात फिरवला आणि पाठीवर थोपटलं. नंतर म्हणाला, आज नवी साडी, नेकलेस, वाढदिवस आहे ना तुझा. आज तुला वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा. किती छान बोलतो हा सखा. अगदी आपल्याला हवं तसं. त्याच्याशी बोललं की कसं बरं वाटतं, मानसिक आधार मिळतो. अनिरुद्ध मात्र असं कधीच बोलत नाहीत. त्यांना असं बोलायला येत नाही का? का ते मुद्दाम असे वागतात? हे सगळं मनात येत असताना तिनं शेजारी बघितलं. शेजारी कोणीच नव्हतं. सखा निघून गेला होता त्या बहरलेल्या नागमोडी पाऊल वाटेवरून. स्नेहल मग खाली आली आणि आरशापुढे उभी राहिली. अंगावरच्या लाल साडीकडे बघून तिला गुलमोहराचीच आठवण झाली. हा रंग शोभतोय आपल्याला आणि कुरळ्या केसात विसावलेला लाल गुलाब, त्याने मदत केली आपलं सौंदर्य वाढवायला. आज अगदी परफेक्ट मॅचिंग झालंय, तिच्या मनात आलं. तेवढ्यात बेल वाजलीच. अनिरुद्ध आले होते. आल्या आल्या म्हणाले, वाढदिवसाच्या शुभेच्छा. बास, एवढंच? एखादं छोटस गिफ्ट आणलं असतं तर, एखादा भरगच्च गजरा तरी, निदान ओढाळ नजरेने आपल्याकडे बघितलं असतं तरी गिफ्ट मिळाल्याचा आनंद आपल्याला झाला असता. सखा कसं वागतो, कसं बोलतो, आपल्याला हवं असतं तसं. पण अनिरुद्धांच्या असलं काही लक्षातच येत नाही. पक्के बिझनेसमॅन आहेत हे. यांचं सगळं लक्ष तिकडेच. हे विचार मनात घोळवतच तिनं चहाचं आधण गॅसवर ठेवलं. आज काहीतरी गोड करायला हवं होतंस, वर्तमानपत्रावरची नजर न हटवता अनिरुद्ध म्हणाले. तेव्हा तिच्या मनात आलं, नुसतं असं म्हणून काय उपयोग, आणि एवढंच जर वाटत होतं तर यायचं घेऊन काहीतरी. हे मनात आलं आणि पूर्वीच्या एका आठवणीत स्नेहल हरवली. त्यांच्या लग्नाचा 3रा वाढदिवस होता. ती अनिरुद्धांची वाट बघत बाहेरच्या फाटकात उभी होती. यांना यायला वेळ लागणार. नेहमीप्रमाणेच हे विसरले लग्नाचा वाढदिवस, असं तिच्या मनात आलं आणि फाटकात उभे राहायचा तिला थोडा कंटाळाही आला. जावं आता आत, असं ती मनाशी म्हणाली. तेवढ्यात लांबून सखा येताना दिसला नागमोडी पाऊल वाटेवरून. आल्या आल्या त्यानं तिच्या हातात आम्रखंडाचा डबा दिला. लग्नाचा वाढदिवस आहे ना, म्हणून हसून तो म्हणाला, आज आपल्याला नेमकी आम्रखंडाचीच इच्छा झाली होती आणि यानं पण नेमकं तेच आणलं, असं मनाशी म्हणतच ती घरात गेली. देवापुढं तिनं आम्रखंडाचा डबा ठेवला.
तेवढ्यात अनिरुद्ध आलेच. कुठे बाहेर जाऊन आलीस वाटतं. तिच्या अंगावरच्या नव्या ड्रेसकडे आणि देवापुढे ठेवलेल्या आम्रखंडाच्या डब्याकडे नजर टाकत त्यांनी विचारलं. तेव्हा ती एकदम गोंधळली आणि म्हणाली, हो, कोपऱ्यावरच्या स्वीट कॉर्नर मध्ये गेले होते. अगं स्नेहल, लक्ष कुठे आहे तुझं? अनिरुद्धांचा आवाज किंचित चढला आणि स्नेहल भानावर आली. त्या पूर्वीच्या आठवणीमधून बाहेर आली. नरमाईनं म्हणाली, काय म्हणत होतात? काही नाही. आज मला जरा एका महत्वाच्या मीटिंगला जायचं आहे. रात्री घरी यायला उशीर होईल, तू जेवून घे. अनिरुद्धांना बाहेर पडताना स्नेहलनं बघितलं आणि तिच्या मनात आलं, आज नसते गेले मीटिंगला तर काही बिघडलं नसतं. अशा प्रसंगी आपल्या सख्यानं काय केलं असतं? तिनं मनाला प्रश्न विचारला. मनानं त्याचं उत्तरही दिलं. सखा म्हणाला असता, नाही जात मी मीटिंगला. चल, आपण दोघं निळ्या आभाळाखाली ढगांच्या गावात फिरायला जाऊ. कुठेतरी लांब लांब जाऊया. तू मला तुझ्या कविता ऐकव, मी तुला एखादं गाणं म्हणून दाखवीन. निळ्या आभाळाखाली ढगांच्या गावात फिरण्याच्या कल्पनेने स्नेहल झपाटल्यासारखी झाली. जरा वेळ मग ती विचार करायला लागली. सखा आपल्याला गेली काही वर्ष भेटतोय. याच पद्धतीने तो आपल्याला सावरतो, आधार देतो. आपल्याला जसं हवं असतं तसंच तो बोलतो. आपण त्याच्या मनातलं सगळं सांगतो. पहिल्यांदा तो कधी बरं भेटला आपल्याला? स्नेहलनं स्मृतींना ताण दिला. विचार करता करता ती काही वर्ष मागे गेली. तिला कॉलेज आठवलं, मैत्रिणी आठवल्या, वंदना पर्वतेकडची पार्टी आठवली. तिच्या आजी आजोबांच्या लग्नाला 50 वर्षे झाली होती म्हणून स्नेहभोजनाचा कार्यक्रम वंदनाच्या आई बाबांनी ठरवला होता आणि त्या निमित्ताने एक गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. वंदनानं स्नेहललाही त्या कार्यक्रमात गाणं म्हणण्याचा आग्रह केला. हे बघ स्नेहल, तू गाणं छानच म्हणतेस. या कार्यक्रमात तू हजेरी लावलीच पाहिजेस. आणि अगं, माझ्या आजी आजोबांना जुन्या हिंदी सिनेमातली गाणी अतिशय आवडतात. तेव्हा तसं एखादं गाणं तू सादर कर. त्यांच्या काळातलं, त्यांना आवडेल असं. अशी लाडीगोडी लावत वंदना म्हणाली. स्नेहलना थोडे आढेवेढे घेतले, पण मग ती तयार झाली. जुनी हिंदी गाणी ऐकायची तिलाही आवड होतीच. तिनं निवडलं, तेरा मेरा प्यार अमर. गाणं म्हणायला अवघड होतं, पण तिने प्रॅक्टिस सुरू केली. वेळ मिळाला की तिच्या गळ्यातून तेच गाणं बाहेर पडायचं. आता छान म्हणता येतंय तुला स्नेहल, तिच्या आईने एके दिवशी शाबासकी दिली. पण ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी मात्र सकाळपासूनच तिला एकदम टेन्शन आलं. आपलं गाणं चांगलं होईल ना? एखादी ओळच विसरली तर आपला अगदीच पचका होईल. इतक्या लोकांसमोर गाणं म्हणायची तशी आपल्याला सवय कुठे आहे? असंच सारखं तिच्या मनात यायला लागलं. या कल्पनेनं तिचे हातपाय कापायला लागले. आपल्याला गाणं म्हणता येत नाहीये. एखादा शब्द आपल्याला आठवत नाहीये. आपण गोंधळून गेलोय. जमलेले सगळे लोक आपल्याला हसताहेत. गाणी पाठ नाहीत तर म्हणायला कशाला उभं राहायचं? असं कोणीतरी म्हणतंय असं दृश्य तिला डोळ्यांसमोर दिसायला लागलं. उदास होऊन ती खिडकीजवळ जाऊन उभी राहिली आणि तिच्या डोळ्यांसमोर एक नागमोडी पाऊलवाट सळसळली. ती कुठून आली होती आणि कुठे जाणार होती काहीच कळत नव्हतं. पण तिच्या दोन्ही बाजूंना फुलं मात्र फुललेली होती. किती वेगळी दिसत होती ती फुलं. त्यांचा सुगंधही अनोखाच. त्या पाऊलवाटेवरून तो आला. उंच नीच, सावळा, स्वप्नाळू डोळ्यांचा, कोरीव मिशांचा. स्नेहलच्या अगदी समोर येऊन उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य. तिचा हातात हात घेऊन तो म्हणाला, आज तुझं गाणं नक्कीच चांगलं होणार. कशावरून म्हणतोयस तू हे? तू सकाळी गाणं म्हणत होतीस तेव्हा मी ते ऐकलंय. माझी खात्री आहे तुला वन्स मोर मिळणार. ती किंचित लाजली आणि त्याच्याकडे तिरप्या नजरेने बघत तिने विचारलं, पण तू कोण रे?
याआधी तुला कधी बघितलं नव्हतं. मी तुझा सखा. तुझं गाणं ऐकायला आज मी येणार. पहिल्याच रांगेत बसणार. तू कर प्रॅक्टिस. मी निघतो आता. किती थोडा वेळ तो होता, पण त्याच्या असण्यामुळे वातावरण उत्साही बनलं. मानसिक आधार मिळाला. तुझं गाणं चांगलंच होणार या शब्दांना साथीला घेऊन तेरा मेरा प्यार अमर हे गाणं तिनं परत एकदा म्हणून बघितलं. आपल्याला खूपच चांगलं म्हणता येतंय असं त्यावेळी तिला वाटलं. त्या दिवशी तिचं सादरीकरण खूपच छान झालं. स्टेजवर आल्या आल्याच पहिल्या रांगेत बसलेला सखा तिला दिसला. सावळा, सतेज, स्वप्नाळू डोळ्यांचा. तो हसून तिच्याकडेच बघत होता. त्याला बघितल्यावर तिचं टेन्शन एकदमच गेलं. तिला हुरूप आला आणि तिने सुरू केलं, तेरा मेरा प्यार अमर. तो प्रत्येक ओळीला तिला दाद देत होता. एखादी अवघड जागा तिने अचूक घेतली की हात वर करत होता. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात तिचं गाणं संपलं. कार्यक्रम संपल्यानंतर गाणं चांगलं झाल्याचं खूप जणांनी तिला भेटून सांगितलं. वंदनाच्या आजी आजोबांनी सुद्धा कौतुक केलं. आजी म्हणाल्या, तू आम्हाला पूर्वीच्या काळात घेऊन गेलीस. फार छान वाटलं. वंदना म्हणाली, स्नेहल, तुझं गाणं मस्तच झालं. तो प्रश्नच नाही. पण एकाच जागी नजर खिळवून तू गाणं म्हणत होतीस. पुढच्या वेळी असं करू नकोस. स्नेहल यावर काहीच बोलली नाही. सख्याविषयी वंदनाला कुठे सांगणार? खरं तर ती तेव्हा सख्यालाच शोधत होती. तू होतास म्हणून माझं गाणं चांगलं झालं असं ती त्याला म्हणणार होती. त्याला धन्यवाद देणार होती. पण गर्दीत तो कुठे दिसलाच नाही. तिला स्वतःच हसू आलं. सखा पहिल्यांदा भेटला तो त्यावेळी तिला मानसिक टेन्शन आलेलं असताना. त्यानंतर असाच तो भेटत राहिला. तिला जेव्हा गरज असायची तेव्हा हमखास तो यायचा. मनाला उभारी देणारं बोलत राहायचा. तिला हवं असायचं तेच बोलायचा. तिचं लग्नाचं वय झाल्यावर घरात तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. एकदा चर्चेच्या वेळी तिची आई म्हणाली, आपल्या स्नेहलच्या कलागुणांना वाव देणारा तिचा जोडीदार असावा. तिचं काव्य, तिचं ड्रॉइंग, तिचं स्विमिंग सगळं तिच्या सासरी जोपासलं गेलं पाहिजे. विशेषतः तिचं काव्य. आईचं हे बोलणं वडिलांनी हसण्यावारी सोडून दिलं होतं. अशा सगळ्या गोष्टी बघायच्या नसतात, तेव्हा ते म्हणाले होते. स्नेहलला मात्र वडिलांचं बोलणं पटलं नव्हतं. तिला आईचंच बरोबर वाटत होतं. आपली तरल कल्पनाशक्ती जोपासणारा आपला जोडीदार हवा. त्यावेळी तिच्या मनात आलं होतं आणि तेव्हा तिला सखा आठवला होता. तो कसा आपल्याला ज्यावेळी जे हवं असेल तेच बोलतो. आपल्या जोडीदारानंही तसंच वागायला हवं. स्नेहलच्या मनात हेच विचार. तिच्या मनातल्या या विचारांना पुष्टी देणारा असा अजून एक प्रसंग त्याच सुमारास घडला. तिच्या बाबांचे देसाई म्हणून एक मित्र होते. जुने दोस्त होते बाबांचे ते. तेच तिचे मानसशास्त्राचे प्रोफेसरही होते. त्यांचा तास स्नेहलला फार आवडायचा. कधीही चुकवायची नाही ती तो. एके दिवशी तेच देसाई सर त्यांच्या घरी आले होते, सहज म्हणून नेहमीसारखे. बाबांनी त्यांना सांगितलं, आम्ही आता स्नेहलच्या लग्नाचे बघायला सुरुवात केली आहे. तुम्ही लक्ष ठेवा. तेव्हा थोडा विचार करून सर म्हणाले होते, तुमच्या स्नेहलला मी ती लहान असल्यापासून ओळखतोय. अतिशय कोमल मनाची आणि स्वप्नाळू अशी आहे ती. काही वेळा एकटीच तिच्या खोलीत बसलेली असते, स्वतःमध्येच गुरफटून. मी एकदा खिडकीतून बघितलं तर ती कोणाशी तरी बोलते असं वाटलं. ती एखाद्या कल्पनेशी त्यावेळी एकरूप झालेली असते असं माझं मानसशास्त्र मला सांगतंय. आणि या तिच्या मानसिक अवस्थेची चेष्टा सासरच्या मंडळींनी करू नये एवढंच मला वाटतंय. सर असं बरंच सांगत होते. स्नेहलच्या मनाचा अगदी जवळून अभ्यास केल्याचं त्यांच्या बोलण्यातून कळत होतं. त्यांचं बोलणं ऐकत असताना स्नेहलला नुकताच वाचलेला एक लेख आठवला.
निरनिराळ्या गरजा या शीर्षकाचे लेखक एक प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ होते. त्यांनी लिहिलं होतं, माणसाला निरनिराळ्या प्रकारच्या गरजा असतात. बौद्धिक, शारीरिक, मानसिक. तरल कल्पनाशक्ती असलेल्या व्यक्तींना मनातल्या कल्पना मूर्त स्वरूपात पुढे आल्याचा भास होतो, कारण ती त्यांची मानसिक गरज असते. हे वाचत असताना स्नेहल उभी थरथरली होती. तिला सख्याची आठवण झाली. आपण आपला एखादा प्रॉब्लेम त्याला सांगतो, त्याच्याजवळ मन मोकळं करतो. सखा आपल्याजवळ बसून सगळं ऐकतो. सखा म्हणजे? तिच्या मनात हेच विचार. आता तिच्या बाबांनी बरं संशोधन जोरात सुरू केलं होतं. अनिरुद्धांची माहिती ठीक वाटत होती. त्यांना स्नेहलचा फोटो पसंत पडला होता. एके दिवशी ते बघायला आले. त्यांना बघितलं तेव्हा स्नेहलची थोडी निराशाच झाली. तिच्या स्वप्नातल्या प्रमाणे ते नव्हतेच. ते होते रोखठोक व्यवहारी. हार्डवेअरचा बिझनेस होता त्यांचा. लग्न ठरल्यानंतर ते एकदा तिला भेटायला त्यांच्या घरी आले होते. बिझनेस बद्दलच बोलत होते. मला भाऊ बहिणी कोणी नाहीत, मी एकटाच आहे. धंद्याचा व्याप एकटा सांभाळतोय. इतके दिवस बाबांचा गायडन्स होता, पण आता त्यांनी सगळ्यातून अंग काढून घेतलंय. तुझी साथ मिळाली तर माझं एकटेपण संपलं. असं ते बरंच काही बोलले, पण तिच्याबद्दल, तिच्या सौंदर्याबद्दल, तिच्यात असलेल्या कलागुणांबद्दल मात्र ते काहीच बोलले नाहीत. आपण एवढ्या नटून थटून त्यांच्या समोर बसलोय, पण आपल्या दिसण्याबद्दल ते काहीच बोलत नाहीत. एखाद्या गाण्याची ओळ हळुवारपणे म्हणायला काय हरकत आहे? त्यांचं बोलणं ऐकत असताना स्नेहलच्या मनात असंच येत होतं. तिने मग संभाषणाची गाडी बळेबळेच काव्य या विषयाकडे वळवली. स्वतःची एक कविता तिने त्यांना वाचून दाखवली, अस्तित्व नावाची. इथे तिथे तू असतोस, असतोस का भासतोस, तसा नेहमीच तू दिसतोस. तू खरंच का रे येतोस? वाटतं तू आहेस जवळ, पण तू तर मृगजळ. अशी एक किंचित गूढ कविता तिनं अनिरुद्धांपुढे सादर केली. त्यांनी ती लक्षपूर्वक ऐकली, पण नंतर म्हणाले, कवितेचा प्रांत माझ्यासाठी अनोळखी आहे. त्यांचं बोलणं ऐकून ती किंचित हिरमुसली. सखा जसं बोलतो तसंच यांनी बोलायला हवं होतं असं तर आपल्याला वाटत नव्हतं. तिने मनालाच प्रश्न विचारला. लग्नानंतर त्या दोघांचे जीवन प्रवाह एकमेकात मिसळून गेले नाहीत, तर ते एकमेकांपासून थोडं अंतर ठेवून वाहत राहिले. अनिरुद्धांचे विचार, त्यांच्या कल्पना वेगळ्या. स्नेहलच्या मनाची माती खूप वेगळी. शरीर सुख देऊन घेऊन झालं की दोघं आपापल्या विश्वात. तिला मॉर्निंग वॉकला जायला आवडायचं. अनिरुद्धाने बरोबर यावं असं वाटायचं, पण ते कधी यायचे नाहीत. मग ती एकटीच बाहेर पडायची. टेकडीच्या दिशेने चालायला लागायची. थोडं अंतर चालून गेल्यावर तिला जाणवायचं, आपल्याबरोबर सखा चालतोय, गप्पा मारतोय. आपल्याशी चढ चढत असताना त्यानं आपला हात धरलाय. स्विमिंगच्या बाबतीतही तसंच. तिच्यापासून थोड्या अंतरावर तो पोहत असायचा. एखादी कविता लिहून झाल्यावर स्नेहल तिचं वाचन मोठ्यांदा करायची, त्यावेळी जवळ बसून सखा ऐकत असायचा. त्याच्या चेहऱ्यावरूनच त्याला कविता आवडल्याचं कळायचं. मोबाईल वाजला आणि स्नेहल एकदम भानावर आले. अनिरुद्ध महत्वाच्या मीटिंगसाठी बाहेर पडल्यावर ती पूर्वीच्या आठवणीमध्ये हरवून गेली होती. कितीतरी वेळ ती त्या पूर्वीच्या जगातच होती. इतकी वर्ष सख्यानं आपल्याला साथ दिली. तो आपल्याला सावरतो, प्रोत्साहन देतो. त्याच्यामुळे आपल्याला मानसिक आधार मिळतो. स्नेहलचे विचार इथपर्यंत आले, पण नंतर विचारांचा झोका दुसऱ्या बाजूला गेला. तिला वाटलं, आपल्याला जसा सखा आहे तसं अनिरुद्धांना कोण आहे? मन की बात सांगायला, बिझनेस मधले प्रॉब्लेम शेअर करायला. आपल्यासारखं तरल कविमन त्यांच्याकडे नाही. त्यामुळे ते कल्पनेच्या जगात रमू शकत नाहीत.
तसं असतं तर त्यांनी सुद्धा एखादी सखी निर्माण केली असती. हे मनात आलं आणि स्नेहलला पूर्वी वाचलेला निरनिराळ्या गरजा या लेखातला मजकूर आठवला. तरल कल्पनाशक्ती असलेल्या व्यक्तींना मनातल्या कल्पना मूर्त स्वरूपात पुढे आल्याचा भास होतो, कारण ती त्यांची मानसिक गरज असते. या लेखकानं हुबेहूब आपलंच वर्णन केलंय. स्नेहलच्या मनात आलं आणि तिच्या डोळ्यांसमोर सखा साकार झाला. नंतर मात्र तिला वाटलं, ते काहीही असो, पण आपल्या सख्यामुळे अनिरुद्धांवर अन्याय होतो. ते एकटे पडतात. लग्न ठरलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, लहानपणापासून मी एकटा होतो आणि अजूनही एकटाच आहे. तुझी साथ मिळाली तर माझं एकटेपण संपेल. पण तशी साथ आपण त्यांना दिली नाही. आपण आपल्याच विश्वात गुरफटून राहिलो. पण यापुढे मात्र. दुसऱ्या दिवशी तिला जाग आली तेव्हा पहाट छान उमलली होती. तिनं खिडकीतून बाहेर बघितलं. अंगणातला झुला तिला दिसला आणि आश्चर्य म्हणजे अनिरुद्ध त्या झुल्यावर बसले होते. आज हे इतक्या लवकर कसे काय उठलेत, असं मनाशी म्हणतच स्नेहल स्वयंपाकघरात गेली. तिनं पटकन फेसाळलेली नेसकॉफी बनवली अनिरुद्धांच्या आवडीची. ट्रे मध्ये कॉफीचे मग ठेवले आणि ती बाहेर गेली. अनिरुद्धांजवळ झुल्यावर बसली आणि म्हणाली, घ्या कॉफी. बोलता बोलता तिचं बाहेरच्या फाटकाकडे लक्ष गेलं. तिथे सखा उभा होता, सृष्टी सौंदर्य न्याहाळत. त्याच्याशी नजरानजर झाली आणि तिने त्याला अच्छा केलं आणि अनिरुद्धना विचारलं, कशी झाली कालची मीटिंग? ही कथा इथेच संपली. यानंतर मी तुम्हाला शुभदा साने यांची अजून एक कथा वाचून दाखवणार आहे. आमच्या घरासमोर अण्णा कुलकर्णींचं घर होतं. घर असं बैठं, जुन्या पद्धतीचं. पुढे मागे अंगण. अंगणात तुळशी वृंदावन, इतरही थोडी फुलझाडं, जी देवपूजेसाठी आवश्यक असतात अशा फुलांची झाडं. घराचं नाव गणेश कृपा. अण्णा कुलकर्णींवर खरंच गणेशाची कृपा होती. ते गणपतीच्या देवळात पुजारी होते. आणखीही 2-4 ठिकाणी पूजा अर्चा करायचं काम ते करायचे. गणपती, नवरात्र, पक्षपंधरवडा या दिवसात त्यांना उसंत नसायची. त्यांचा मोठा मुलगा आणि त्याची बायको नोकरीच्या निमित्तानं मुंबईला राहायचे. मधला श्रीपाद अण्णांसारखीच देवकार्य करत असे. श्रीपादची बहीण नीमा कॉलेज, मैत्रिणी, अभ्यास या सगळ्यात दंग असायची. श्रीपादचं नुकतंच लग्न झालं होतं अबोलीशी. अबोली माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी मोठी असेल. मला ती जवळची वाटायची. तिला अबोली नाव शोभायचं, कारण ती कधीही कुणाशी मोकळेपणानं बोलत असलेली दिसायची नाही. कायम कुठल्या तरी विचारात. नीमा तिची नणंद, पण नणंदा भावजया कधी बरोबर फिरायला गेल्या आहेत, कधी हसत खेळत गप्पा मारतायत, असं दृश्य केव्हाही दिसायचं नाही. अबोली बहुतेक कामातच असायची आणि जेव्हा काम नसेल तेव्हा ती घरापुढच्या पायरीवर बसलेली असायची. दूरवरचा रस्ता निरखत तिच्या माहेरच्या गावाकडे, कोकणातल्या नागावकडे जाणारा रस्ता तिला दिसत असावा, असं माझ्या मनात यायचं. एके दिवशी अशीच ती पायरीवर बसली होती. चेहऱ्यावर एक प्रकारची उदासी. हिच्याशी जरा गप्पा माराव्यात असं मनाशी ठरवून मी तिच्याकडे गेले. काय ग अबोली, एकटीच बसलीस? यावेळी मी बसते जरा पायरीवर. चल जरा बाहेर जाऊन येऊया का? बाहेर? अगं, मेन रोडला गणपतीचं मोठं देऊळ आहे की, तिथपर्यंत जाऊन येऊया, पाय मोकळे करून येऊया. गणपतीच्या देवळापर्यंत नको जायला, ते जरा लांब आहे. त्यापेक्षा काय, आमच्या या घरातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूनं सरळ पुढे गेल्यावर एक वळण लागतं. बरं, मग त्या वळणापर्यंत जाऊन परत येऊया, म्हणजे सासूबाई मामनजी मला काही म्हणणार नाहीत. कामं असतातच मला. अर्ध्या तासात आपण परत येऊ. बरं चालेल, तेवढं तर तेवढं. मी आईला सांगून येते.
असं म्हणून मी आईला बाहेरूनच हाक मारली. गप्पा मारत आम्ही दोघी निघालो. गप्पा असं उगीच म्हटलं मी, खरं तर मीच जास्त बोलत होते. ती नुसतं हं हं करत होती. आम्ही त्या वळणापर्यंत आलो. त्या वळणावर थोडं आतल्या बाजूला एक छोटंसं देऊळ होतं. देवीचं देऊळ. जरासा अंधारच होता तिथे. देवीच्या मूर्तीपुढे एक दिवा क्षीणपणे तेवत होता. त्याच्या मंद प्रकाशात देवीची मूर्ती उभी होती. पद्मावती देवी प्रसन्न. पाठीमागच्या भिंतीवर कुणीतरी खडून लिहिलं होतं. ती अक्षरं किंचित पुसट झाली होती. आम्ही दोघींनी देवीपुढे हात जोडले. बसण्यासाठी तिथे एखादा बाकही नव्हता. थोडा वेळ आम्ही तिथेच घुटमळलो. मग मी तिला म्हटलं, चल आता जाऊया. ती म्हणाली, हो जायला तर पाहिजेच. मामंजीच्या संध्येची तयारी करून ठेवायची, देवापुढे दिवा लावायचाय. एवढं म्हणून ती चालायलाही लागली. आम्ही दोघी मग घरी आलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी सहजच आबोलीच्या घराकडे बघितलं तर ती पायरीवर नेहमीप्रमाणे बसलेली. मी माझं आवरून आईला सांगूनच तिच्याकडे गेले. मला बघून तिच्या चेहऱ्यावर किंचित आनंद. आहे का वेळ? येऊया का फिरून कालच्यासारखं? मी विचारलं आणि ती लगेचच तयार झाली. तिचं आतलं मन कदाचित माझी वाट बघत असावं. ती म्हणाली, आज मी संध्याकाळची कामं आधीच करून ठेवलीत. भाताचा कुकर, संध्येची तयारी. चल जाऊया. काल बरं वाटलं मला देवळात गेल्यावर. बोलता बोलता तिनं दारातल्या जास्वंदीचं लाल फूल तोडून घेतलं. देवीला लाल रंग आवडतो, तिला आवडेल हे फूल, ती हसून म्हणाली. देवी कालच्यासारखी आजही एकाकी मंद प्रकाशात उभी. अबोलीनं तिच्या पायाशी लाल फूल ठेवलं आणि मनोभावे नमस्कार केला. मी पण हात जोडले. नंतर आमचा तो नेमच होऊन गेला. अबोली जास्वंदीच्या फुलाची लाल भेट देवीला नेहमीच अर्पण करायची. आताच्या काही वेळा ती एखादं फळही आणायची. कधी केळं, कधी सफरचंद. एके दिवशी तिनं खोबऱ्याच्या 2 वड्या ठेवल्या देवीसमोर. म्हणाली, सासूबाईंनी आज सकाळीच केल्यात या वड्या. असं म्हणून तिनं मनोभावे हात जोडले. मी तिच्याकडे बघतच बसले. ही देवीकडे काय मागत असेल? मी मनातल्या मनात विचार करत राहिले. देवीच्या देवळापर्यंत रोज संध्याकाळी जाऊन येण्याचा आमचा हा नेम काही दिवस चालू राहिला. नंतर मात्र वातावरणात बदल झाला. एकांतात असलेल्या देवीच्या देवळात गडबड, माणसांची वर्दळ दिसायला लागली. तिथे वाळू, माती, विटा येऊन पडल्या. मजूर काम करायला लागले. आम्ही चौकशी केली तेव्हा कळलं की गावातले प्रसिद्ध सराफ मोहनीश राजवाडे यांना देवीनं दृष्टांत दिला म्हणे. माझा जीर्णोद्धार कर म्हणजे तुझी भरभराट होईल, असं स्वप्नात येऊन तिनं सांगितलं. पहाटे पडलेलं ते स्वप्न. देवीनं सांगितल्याप्रमाणे मोहनीश यांनी करायचं ठरवलं आणि लगेचच कामाला सुरुवात केली. देवीची मूर्ती काही दिवसांसाठी दुसरीकडे ठेवली गेली. त्यामुळे आता आम्हाला देवी पद्मावती भेटेनाशी झाली. जाता येता देवळाचं बांधकाम मात्र मी बघत होते. त्यानं चांगलाच वेग घेतला होता. देऊळ आता छान आकार घेत होतं. आसपासच्या लोकांच्या कौतुकाचा विषय झालं होतं. बघता बघता ते पूर्ण झालं. छान रंगात रंगवलं गेलं. गाभाऱ्याच्या पाठीमागच्या भिंतीवर पद्मावती देवी प्रसन्न ही अक्षरं दिमाखात चमकायला लागली. प्रथम दर्शनी असलेल्या कमळांच्या तळ्यामुळे देवळाची शोभा जास्तच वाढत होती. येणाऱ्या भक्तांना बसण्यासाठी बाकांची सोय केली होती. सगळंच आकर्षक. थाटामाटात पद्मावती देवीची प्राणप्रतिष्ठा झाली. तिचं रूप आता खुललं होतं. लग्नाला 10 वर्ष होऊनही प्रमिलाताईंना मूल झालं नव्हतं. त्या देवीला नवस बोलल्या, मला मूल होऊ दे, खणा नारळानं तुझी ओटी भरेन. आणि खरंच त्यांना बाळाची चाहूल लागली. नवसाला पावणारी पद्मावती देवी असं तिच्याबद्दल बोललं जायला लागलं. रोज पूजा, आरती, गोडाधोडाचा नैवेद्य
देवीला रोज नव्या साड्या मिळायला लागल्या. एके दिवशी मी अबोलीला म्हटलं, अबोली, आता आपण मागच्यासारखं पुन्हा जायला लागू देवीच्या दर्शनाला. देऊळ आता छान झालंय. पूर्वीचं अंधारं लहानचं देऊळ आता आठवतही नाही. यावर अबोली काहीच बोलली नाही. मी विचारलं, का ग बोलत नाहीस? मागे तर तू उत्साहानं तयार व्हायचीस देवीच्या देवळात जायला, आणि आता? अबोलीनं नुसतं स्थिर नजरेनं माझ्याकडे बघितलं. मग म्हणाली, तुला खरं सांगू का? सांग ना, तेच तर तुला मी विचारते. मग तिनं थोडा विचार केला आणि एक एक शब्द जुळवत ती बोलायला लागली. म्हणाली, पूर्वी देवी देवळात एकटी उभी असायची. दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात ती देवी मला जवळची वाटायची, माझी वाटायची. आता देवी पुढे भक्तांची गर्दी असते. देवी प्रकाशात नाहत असते. ती नवसाला पावते असं लोकांना वाटतं. आणि हे सगळं बघून मला असं वाटायला लागलंय की पद्मावती देवी आता सगळ्यांची झाली. पूर्वी ती मला माझी वाटायची, आता तशी ती वाटत नाही, म्हणून मला तिकडे जावंसं वाटत नाही. एवढं बोलून अबोली गप्प झाली. तिच्या मनातलं ओठांपर्यंत आलं होतं. तिच्या भावना मला कळल्या आणि त्या पटल्याही. त्यानंतर काही दिवसांनी माझं लग्न झालं. गाव बदललं, त्यामुळे अबोली भेटेनाशी झाली. ती भेटेनाशी झाली, पण तिची ती एकाकी मिणमिणत्या प्रकाशात उभी असलेली पद्मावती देवी मात्र माझ्या आतल्या मनापर्यंत जाऊन पोहोचली. तिनं स्वतःची जागा तिथे निर्माण केली. इतकी वर्ष झाली, पण अजूनही माझ्या मनात ती आहेच. गोष्टी मनातल्या लिहिताना आज ती बाहेर आली. अबोलीची एकाकी देवी. ही छोटीशी कथा इथेच संपली. आज मी वाचलेली शुभदा साने यांची गोष्टी मनातल्या या सदराखाली छापून आलेली ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. त्याचप्रमाणे मी आधी वाचलेली सखी ही कथा तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये अवश्य कळवा. या दोन्ही कथा तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. मला मध्यंतरी एक कमेंट आलेली होती की डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांचे सुमतीगंधा नावाचे पुस्तक जर कुठे मिळाले तर त्यातल्या कथा वाचून दाखवाव्यात. तर योगायोगाने एका ग्रुपवरनं ते पुस्तक मला उपलब्ध झालेलं आहे. कारण सुमतीताईंची बरीच पुस्तकं पुन्हा रिप्रिंट झालेली नसल्यामुळे त्यांची जुनी पुस्तकं आता बाजारात कुठेही मिळत नाहीत. परंतु माझ्या नशिबाने ते मला मिळालं. मी ते पुस्तक चाळलं असता असं लक्षात आलं की त्यातल्या 3-4 कथा मी याआधी चॅनलवर माझ्या वाचून दाखवलेल्या आहेत. परंतु ज्या काही वाचायच्या राहिलेल्या आहेत त्या इथून पुढच्या भागांमध्ये अधेमध्ये मी तुम्हाला त्या नक्कीच वाचून दाखवेन. म्हणजे तुमच्यापर्यंत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला तुमच्यापाशी शेअर करायची आहे. 1-2 दिवसात माझ्या चॅनलवर जॉईन बटन ॲक्टिवेट होईल आणि सबस्क्राईब बटनाच्या शेजारी असलेल्या जॉईन बटनावर क्लिक करून तुम्ही माझ्या चॅनलचे मेंबर बनू शकता. याचे काही फायदे सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. माझी येणारी पुढची प्रत्येक कथा ही आधी मेंबर्सना ऐकायला मिळेल आणि त्यानंतर 24 तासानंतर ती इतर सबस्क्रायबर्सना ऐकायला मिळेल. हा एक फायदा. दुसरं असं की तुम्ही जे काय कमेंट कराल त्याला एक बॅच पुढे येईल. त्यामुळे मला कळेल की ती जी कमेंट आहे ती मेंबरने केलेली आहे, तर त्याला आधी उत्तर दिलं जाईल. त्यानंतर समजा त्या मेंबर्सनी मला एखादी कथा वाचण्यासाठी सुचवलं, म्हणजे ज्या लेखकांच्या कथा याआधी माझ्या चॅनलवर अपलोड झालेल्या आहेत त्या लेखक लेखिकांपैकी जर काही खास कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमधून सुचवू शकता. आणि तुम्ही मेंबर्स असल्यामुळे नक्कीच त्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी 100% प्रयत्न करीन. आणि असं बहुतेक होणार नाही ती कथा माझ्याकडून वाचली जाणार नाही, कारण त्या लेखकांच्या ज्या कथा आहेत त्या मी त्यांच्या परवानगीनेच वाचत असल्यामुळे त्यांच्या कुठल्याही कथा वाचायला मला इथून पुढे अडचण येणार नाही. परंतु तुम्हाला जर अजून कुठल्या तरी वेगळ्या लेखक लेखिकांच्या कथा ऐकायच्या असतील तर त्यांची मात्र मला परवानगी घ्यावी लागेल.
आणि त्या लेखक लेखिकांच्या कथांची परवानगी मिळाल्याशिवाय त्यांच्या कथा मी माझ्या चॅनलवर अपलोड करून तुमच्यापर्यंत आणू शकणार नाही. तर याचीही कृपया तुम्ही नोंद घ्यावी आणि असाच सपोर्ट तुम्ही मला माझ्या चॅनलवर कथा वाचनासाठी द्यावा ही तुम्हाला नम्र विनंती. धन्यवाद.